आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मलिकवाडसह परिसरातील सहकार क्षेत्रात आपले नाव कमावत अग्रेसर असणारी मलिकवाड येथील किसान विविधोद्देश ग्रामीण कृषी सहकार संघात असा काय अलबेल घडले आहे असा सवाल करत ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकरात लवकर व्याजासहित परत करा असा तगादा लावल्याने अनेक सभासद ग्राहकांनी संचालक मंडळाला जाब विचारल्याने वार्षिक सभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. सभेत सुरुवातीला मुख्य कार्यनिर्वाहक संभाजी माने यांनी अहवाल वाचन करताच सभासद ठेवीदारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला आणि सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संस्थेचे ज्येष्ठ सभासद यशवंत माने म्हणाले, मी माझ्या कामातून येणाऱ्या पैशातून बचत करत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून या संस्थेत ठेवी ठेवल्या आहेत, पण शाळेच्या फी भरताना वेळेवर पैसे मिळत नसेल तर या संस्थेत ठेवी ठेवून काय उपयोग असा सवाल करत संताप व्यक्त केला. डीजी नाईक यांनी संस्थेत आंधळा कारभार असल्याचा संताप व्यक्त करीत संस्थेसाठी म्हणून घेतलेली जागा सभासदांना विश्वासात न घेता इतक्या मोठ्या रकमेला कशासाठी घेतली गेली, गावात त्यावेळी सुरू असलेल्या किमतीपेक्षा दुप्पट रक्कम देऊन जागा घेतली गेली असल्याची खंत व्यक्त केली. तर तुकाराम कोळी यांनी आमच्या नातीचे लग्न ठरले आहे, त्यासाठी आमच्या ठेवीची रक्कम लवकर द्या असा विषय मांडताच संचालक मंडळातील सदस्यांकडून मग लग्न पुढे ढकला असे बेजबाबदार उत्तर मिळाल्याने नागरिकातून संचालक मंडळाच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले. महिला ठेवीदार शशिकला वंजिरे, रेखा कुडचे यांनी आमच्याच पैशासाठी तुमच्याकडे एरझाऱ्या माराव्या लागत आहेत, दिवाळीच्या अगोदर आम्हाला आमचे पैसे द्या अशी विनवणी केली. तर माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले, ठेवीदारांची देणी वेळेवर न दिल्याने याचा फटका केवळ एकच संस्थेला नव्हे तर मलिकवाड परिसरातील अनेक संस्थांना बसणार आहे. अशा प्रकारामुळे सहकारी संस्थांवरील विश्वासार्हता कमी होत आहे अशी भीती व्यक्त केली. दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासून ऑडिट वर्ग अ देण्यात आला होता, मग यंदाच ब वर्ग कसा देण्यात आला याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही सभासदांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सर्व संचालक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.